बघू तर हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? काल आपण सुट्टी घेतलेली होती, म्हणजे काय एका ताईच्या हिशोबानं म्हणायला गेलं तर आपण दांडी मारलेली होती. कारण काल बऱ्यापैकी आराम पण केला, मस्त असं शांत झाले, म्हणजे काय आपली बॉडी माइंड वगैरे. आणि मग पुन्हा आणि नव्या जोमाने आजचा जो काही ब्लॉग आहे तो तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि खरंच काल भरपूर साऱ्या जणींनी कमेंट केल्या की ताई सुट्टी पडली की आम्हाला करमत नाही आहे, निदान संध्याकाळी लाईव्ह येत जा. मी लाईव्ह न येण्याचं कारण मी शेअर केलेलं आहे याच्या आधी. मी 2-3 लाईव्ह घेतलेल्या होत्या, बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये एवढा गोंधळ म्हणजे काय तर मला ना तेवढ्या त्या येणाऱ्या कमेंट ज्या असतात एकदम फास्ट जातात. त्याच्यामध्ये बरेच जण मिस व्हायचे, बऱ्याच जणांचे प्रश्न वेगळे, बरेच जणांना उत्तरं पाहिजे असायचे, बरेच जण हाय हॅलो करणार. मग त्या सगळ्या गोष्टी मला अटेंड होत नव्हत्या. मग काही ताई रागाला येत होत्या की आम्ही पण तुझ्यासाठी वेळ देतो, मग आमच्या संग पण बोलत जा. तेव्हापासून मी लाईव्ह बंद करून टाकली की म्हणलं नको, ते लाईव्हच नको की जेणेकरून कुणाचं मन जर आपल्यामुळे दुखत असेल. कारण सगळेजण आपल्याला प्रेमाने बोलायसाठी येतात आणि आपण जर सगळ्यांना 100% देऊ शकत नसेल तर त्यापेक्षा आपले ब्लॉग एका सोडून 2 ब्लॉग टाकलेले बरे, पण ते लाईव्ह नको. म्हणून मी लाईव्ह कॅन्सल करून टाकली. येऊन त्याचं कारण पण मी दिलेलं आहे. तर असो, आज छान अशी फ्रीजची क्लिनिंग जी आहे ती होणार आहे. आणि हे जे टायमिंग होतं ते जवळजवळ 4च्या दरम्यानचं टायमिंग होतं. मी किचनमध्ये एंट्री केलेली होती आणि मग इथून पुढं संध्याकाळपर्यंत माझं जे काय आहे ते रुटीन मी शेअर करेन. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा. आज आता बऱ्याच जणींना वाटलं असतं की अरे वा, आज ना शुक्रवार म्हणजे वैभवलक्ष्मी उद्यापनाचा व्हिडिओ येईल. बऱ्याच जणींच्या कमेंट होत्या की ताई तुझं उद्यापन असेल त्यामुळे तुझी धावपळ असेल वगैरे. तर हो, उद्यापनाचं तर होतंच, पण जसं की मला आधीच माहीत होतं की हा शुक्रवार शक्यतो आपल्या ह्याच्यामध्ये येतोय तारखेमध्ये आणि गॅप पडू शकतो. आतापर्यंत नव्हता पडला, पण हा पडू शकतो हा माहीत होतं मला आणि तेच झालेलं होतं. त्यामुळे मग आता पुढच्या शुक्रवारी गेलं, पण पुढच्या शुक्रवारी आलेले आहे एकादश. असो, वैभवलक्ष्मी मातेला आणि 2 एक्स्ट्रा आपल्याकडनं करून घ्यायचे आहेत शुक्रवार. त्यामुळे मग आता गेलेला आहे डायरेक्टली 15 दिवसावर. म्हणजे कसं, आता येणारा जो शुक्रवार आहे त्याच्यात एकादशी आहे. उद्यापन तर नाही करू शकत, ना सुरुवात करू शकत नाही, ना उद्यापन करू शकत नाही. त्यामुळे आता डायरेक्टली मी करणार ते त्याच्या पुढच्या शुक्रवारी. फ्रीजच्या ज्या मॅट आहेत त्यातली एक मॅट कट झालेली आहे. ती झाली नसती कट, पण कसं झालं की ह्या 3 महिन्यातनं ती काढली पण नाही, काहीच नाही. जसं मी वास्तूक करून इकडे आले ना, ती पुन्हा फ्रीज पण कधी ही केला नाही ना, त्यातलं काही वस्तू पण काढली नाही. त्यामुळे काय झालं ना की ते चिटकून राहिलं तसंच. आणि फ्रीज इथं आल्यानंतर सुद्धा मी काढलं नव्हतं, कारण म्हटलं आता डीप क्लिनिंग आपल्याला जी करायची आहे ते आपण व्यवस्थित करायची आणि त्याच्यानंतर मग ते क्लीन वगैरे करून ठेवायचं. त्या हिशोबानं ठेवलं आणि ते कट झालं. फ्रीजची अवस्था बघू शकता. बऱ्यापैकी ह्यावेळेला मला क्लिनिंगचा का त्रास झालेला आहे, कारण का तर एक तर पूजेच्या आधी महिनाभर व्यवस्थित आपलं लक्ष नव्हतं, सगळं धावपळ होती. पूजेनंतर जवळजवळ 1.5-2 महिने आपलं सगळा पसारा तिकडं होता. त्यावेळेला त्याला व्यवस्थित लक्ष झालं म्हणजे मिळालं नाही. आणि पुन्हा इथं आणल्यानंतर त्या ढिगाऱ्यामध्ये होतं. म्हणजे काय तर डबल टिबल म्हणजे पूर्ण मेसी व्हायला कारण जे आहे ते या सगळ्या गोष्टी आहेत. आता पुन्हा एक वस्तू सगळं ही करून क्लीन करत आहे. याच्यामध्ये मी काय केलेलं आहे तर एक म्हणजे बेकिंग सोडा वापरायचा आहे, पण माझ्याकडे सोडा पण नाही. आणि खाण्याचा सोडा आहे तो आता कशात आहे बघावा लागेल, कारण अजून बरंचसं पडलेलं आहे वरती टेरेसवर. म्हणून मग मी काय केलेलं होतं, इनो जो आहे तो वापरलेला आहे. सोबतच मी आधी घेतलेलं होतं विनेगर आणि सोबतच आपल्याला घ्यायचं आहे लिक्विड. व्हीमचं लिक्विड जे असतं त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काही शक्यतो वापरू नका, कारण कसं व्हीमचं लिक्विड बऱ्यापैकी सेफ असतं, तुम्हाला वापरायला वगैरे काही प्रॉब्लेम नाही, जास्त वास वगैरे येत नाही फ्रीजचा. आता व्यवस्थित लावून ठेवलं थोडा वेळ, पुन्हा थोडीशी भांडी घासली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आणि थोडंसं नवीन जो काते आहे ना त्याने क्लीन केलेलं आहे. मी कुठलाही तारेची घासणी किंवा अशी आपली हिरवी येते ना ती कुठली घासणी वापरत नाही, कारण काय होतं ना ते ना हिरवी वापरायची पण जी प्लेन असेल ती वापरायची, शक्यतो कडक वापरायचं नाही, अन्यथा क्रॅचेस पडतात. अशा पद्धतीने फ्रीज पण छानपैकी असा क्लीन करून घेतलेला आहे. सोबतच बाहेरच्या साईडनं एवढी घाण एवढा धुळा, अक्षरशः तुम्हाला जर बघायला मिळाला असेल ना तर तुम्ही म्हणसाल 15 दिवस झालं हिजा नुसता पसारा, हिजा नुसता धुळा आणि हिजा नुसता आवरावर चालू आहे. तर त्याच्या मागची कारणं हीच आहेत की एवढ्या दिवसाचं सगळं. पण तुम्हाला आता ना जवळजवळ 6-7 महिन्यात तरी कुठला पसारा बघायला मिळणार नाही ना, तुम्हाला जास्त क्लिनिंग बघायला मिळणार नाही, कारण मीच वैतागलेली आहे. सोबतच लगेच हात व्हॅक्यूम ही करून घेतलं. बऱ्याच जणींनी याचं कंपनी वगैरे पुन्हा विचारलेलं आहे, तर स्क्रीनवरती मी फोटो टाकलेला आहे. जी कंपनी आहे ती तुम्ही गुगलला सर्च करा,
किंवा तुम्ही कुठल्याही साईडला जिथून खरेदी करता, मग ॲमेझॉन असू दे किंवा फ्लिपकार्ट असू दे, कुठंही असू दे, तिथं हे टाका. तिथं येते का बघा, नसेल तर मग गुगलला टाका. किती वाजले दाखवते? 5 वाजले. मी कितीला सुरुवात केलेली होती? जवळजवळ 4ला सुरुवात केलेली, म्हणजे 1 तास गेला. अजून हे भांडी थोडीफार वाळतात, थोडीफार वाळले की ठेवून देते. फ्रीजमधलं सामान जे आहे ते पहिला फ्रीजमध्ये ठेवून दिले की मग कसं बाकीची क्लिनिंग करायला बरं पडतं. आता बसलो घामानं एवढं, मला वाटलं की आता हे नवीन घर आहे, एवढं काय म्हणजे गरम होणार नाही, पण कुठलं काय, भयानक गरम होतं. आता पंख्याखाली येऊन बसले. तिथं फॅन आहे, पण जसं तुम्हाला म्हटलं मी फॅनचा गोंधळ, मी केसवर का बांधत असते, मला खूप कमेंट असतात. एक तर बाहेर जाताना केसवर बांधते, कारण का मला वारं जे आहेत ना केसाला लागलं की ते सगळे एखादे गुंतून बसतात. ते आपण म्हणतो ना घोड्याच्या शेपटीगत, तसं प्रकार आहे, कारण केस कमी असल्यामुळे. तरी आता खूप बरी आहेत म्हणायचं, काय बाय यूज करते त्यामुळं. आणि आता पहिली बेकार अवस्था होती, जुने व्हिडिओ जाऊन बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, घरामध्ये का बांधते तर घामाचा त्रास वगैरे, त्यामुळे ते. आणि पुन्हा असो, सगळ्यात जास्त उन्हाळ्यामध्ये ज्यांना जास्त केस आहेत त्यांना भयंकर त्रास आहे. कारण मी बघितलेलं आहे समोरून अशी माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा जवळची अशी रिलेटिव्ह की केस कमी जास्त असले ना उन्हाळ्यात वैतागतात. वैताग आलाय म्हणतात त्या केसांचा, कारण का गरमीमुळे जास्त त्रास होतो. इतर वेळी बरा असतं, पण उन्हाळ्यात केस जास्त असणाऱ्यांना त्रास भरपूर आहे. किटो तर आताच मागं लागले, मला केस कट करायचे आहेत. मावशांच्या खूप कमेंट आले की नको ताई कट करू वगैरे, पण असं आता चालायचं. जे काय आहे तिला वाटतंय, तिची इच्छा आहे. आपण म्हणतो ना की एखाद्याच्या इच्छेविरुद्ध आपण जाऊ शकत नाही. आणि मी खूप वेळा म्हणलेलं आहे की मी बऱ्यापैकी मर्जी ही करण्याचा प्रयत्न करते, भले आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे थोडंसं ते आपल्याला पटो न पटो. कारण कसं असतं ना की प्रत्येकाचं मन राखणं गरजेचं आहे. ज्याला काय वाटतं त्याच्या हिशोबाने केलेलं बरं. आणि आता प्रत्येक वेळेला आपलं प्रेशर, बाबा असं नको तसं, तसं नको तसं, तर तसं नाही चालत फॅमिलीमध्ये. मग तुमचे दादा असू दे, आता ह्या घराच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये मी जुळवून घेतलेलं आहे. कारण का तर त्यांना जर ते असेल, त्यामध्ये जर ते खुश असतील तर मी त्याला विरोध करणं चुकीचं आहे. आणि दादाचं कसं आहे की मी ज्यात खुश असेल त्या गोष्टी दादा करतात, की बाबा नको हिच्या विरुद्ध जाऊन केलं म्हणजे मग पुन्हा ऐकून घ्यावं लागतं. असं असतं प्रत्येकाच्या घरात, असं आहे. पण काल व्हिडिओ आला नाही, बऱ्याच जणींनी वाट बघितली, बऱ्याच जणींनी खूप मिस केलं. आणि मी पण जरा आराम घेतला, चांगलाच आराम घेतला. मी नाही म्हणणार नाही, मी चांगलाच आराम घेतला. जसा एक ह्याच्यापर्यंत आपण जेव्हा कधी काही काम करतो तेव्हा तेवढाच आराम आपल्या बॉडीला गरजेचा असतो. आता 5 वाजलेले, 6पर्यंत दादा येतील, तिथनं मला जायचं आहे डीमार्टला. आज शुक्रवार आहे, जे काय आपला ग्रॉसरी. आता बाजार म्हणले की बऱ्याच जणांच्या कमेंट, बाजार हा शब्द वेगळा, मी याच्यावर बोललेला आहे. पण जेव्हा कधी मी हे शब्द बोलेल तेव्हा मला कमेंट असतात की बाजार म्हणू नको. अजून भरपूर कमेंट आल्या ह्या माझ्या मंगळसूत्राबद्दल. भरपूर जणींनी कमेंट केलं की ताई तुझं मंगळसूत्र हे जे आहे ते हे आता बचत कर आणि हे बदल, थोडंसं आता फॅन्सीमध्ये आलेलं आहे, घे, असं तसं. काही ताई विचारतात यातले मणी जे आहे ते किती आहेत. तर हे पूर्ण मंगळसूत्र जे आहे ते 1 तोळ्याच्या वरती आहे. माझं आधीचं जे घंटण होतं, जवळजवळ मी त्या आधीच्या घरात जेव्हा मी गेलते त्यावेळेला तिथं गेल्यानंतर किती 6 महिन्यातच तुमच्या दादाने मला पहिलं घंटण केलं. जो पहिला दागिना होता माझ्याकडे आलेला होता, म्हणजे ह्या 2 वाट्या, आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आलेलं होतं ना ते घंटण होतं, जे आपण मणी मंगळसूत्र म्हणतो बघा. त्याच्यामध्ये मणी असतात आणि काळे मणी, असं ते जुन्या ह्याच्यात होतं बघा. अजून आईकडे आहे, आपल्या आईकडे, आजीकडे आहे ते घंटण. ते जवळजवळ 1.25 तोळ्याच्या आसपास तुमच्या दादाने मला त्या घरामध्ये आल्यानंतर 6 महिन्यातच केलेलं होतं. मग ते जे घंटण होतं ते बरेच दिवस मी वापरलं, म्हणजे 1 वर्ष 1.25 वर्ष वापरलं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मी ज्यावेळेला चैनीतलं करायला गेले त्यावेळेला त्याचं जे पेंडंट असतं ना ते पेंडंट काढून घेतलं, त्यातले जे मणी होते ते यामध्ये घातले. आणि माझ्या ऑलरेडी नुसत्या वाट्या आणि काळे मणीवर होते ना, तर ते मणी यामध्ये घालून हे मंगळसूत्र, म्हणजे छोटं मंगळसूत्र बनवलं. आणि ते जे होतं ना त्या पेंडंटला मी वरती पट्ट्या लावून घेतल्या. म्हणजे तुम्ही पाहिलेलं आहे, इकडं 1.25 तोळा, इकडं 1.25 तोळा, अशा पद्धतीने मी त्याला त्या सोन्याच्या पट्ट्या लावून घेतल्या. अशा पद्धतीने म्हणजे मोडलं नाही काही, तसंच ठेवलं. पण आता भरपूर कमेंट आहेत की ताई तू हे बदल, ताई चेंज करायला काही नाहीये, फक्त मला मोडायचं नाहीये काही सुद्धा. मोडायचं का नाहीये मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगते, मोडत गेला तर मोडतच जाते. म्हणजे मी अनुभव सांगते बघा, असं नाही की बाबा कोणाच्या बाबतीत घडतं न घडतं, मी फक्त माझा अनुभव सांगते. त्यामुळे मला ना वस्तू घ्यायची आहे, मोडायची नाहीये. भले एखादी वस्तू तशीच राहू दे, फुटलेली ती कशाला तर कामाला तर येईल, पण ती मोडून दुसरं करणं मला तर नाही करायचं. बघूया, तुम्ही म्हणताय तसं आपण दुसरं बनवूया, आता लगेच नाही, नंतर बनवूया. असं चला आता पुढच्या कामाला लागूया.
फ्रीज जो आहे तो बऱ्यापैकी मी क्लीन केलेला आहे. थोडेफार डाग राहिलेले आहेत. आता त्याला डिटेल्समध्ये आपण एक दिवशी डीपमध्ये करूया, कारण आता तेवढा वेळ नाही आहे. पटपट सगळं करून घ्यायचं आपल्याला. होता होईल तेवढं मी माझ्या परीनं क्लीन केलेलं आहे. मला खूप कमेंट येतात की ताई आता मोठं घर झालेलं आहे, फ्रीज घे, टी व्ही युनिट आहे त्याच्यावरती तो टी व्ही शोभत नाही, मोठा टी व्ही घे. तर हो, ह्या सगळ्या वस्तू येतीलच, त्यात प्रश्नच नाही आहे. पण आता तरी नाही घेणार, कारण का टी व्ही अजून चांगला आहे, चालत आहे, त्याला कुठलाही खर्च केलेला नाही आहे आम्ही. त्यामुळे तो टी व्ही बेस्ट आहे. जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत आपण नाही घेणार. फ्रीजचं गोष्ट तर खरंच सांगते की फ्रीज एवढा चांगला आहे ना माझा, की त्याला मला आत्तापर्यंत 1 रुपया, लोकांनी बाकीचं तर जाऊ दे, पण 1 रुपयासुद्धा मी खर्च केलेला नाही आहे. म्हणजे मला कुठंही असा त्रास नाही, कूलिंगला प्रॉब्लेम आला आहे किंवा काही झालं आहे असं काही नाही आहे. पण जेव्हा खराब होईल तेव्हा मात्र आपण घेणार आहोत, कारण का आता ती गरजेची वस्तू झाली, त्याच्याशिवाय आपल्याला जमणार नाही आहे. पण ह्या तुम्ही जी म्हणता ना की तुम्ही जे आमच्या बाबतीत स्वप्न बघता ना, ते नक्कीच पूर्ण होतील. पण जेव्हा कधी खराब होईल वगैरे तेव्हा आपण नक्कीच घेऊया. शेरूकडे एक बघू शकता, जागाच सोडत नाही, आळशी. म्हणजे एखाद्या वेळेस जर त्याला बसायचं झालं ना तो तिथंच सरकतो, पण जागा सोडत नाही. असं खूप वेळा बघण्यात आलेलं आहे. आणि कधी कधी मूडमध्ये असतो ना तर जागा चेंज करतो. इथून मी काय काढत आहे तर आपला मायक्रोवेव्ह ओव्हन जो आहे तो खाली दिलेला होता मी ढकलून, तो काढून घेत आहे. ओव्हन समोर आला की तो दिवस आठवतो कुठला, तर पुलवामा अटॅक जेव्हा झालेला होता ना तो दिवस होता व्हॅलेंटाईन डेचा. आणि मला घ्यायचा होता, कारण माझ्याकडे सगळं होतं. मी तुमच्या दादाला म्हटलं की सगळं आहे, मला फक्त एक ओव्हन घेऊन द्या. असा एक हाऊस असते की मी पिझ्झा बनवेन, मी हे बिस्किटे बनवेन वगैरे. तर त्यावेळेला आम्ही ते आणायला गेलेलो होतो. आणि बरोबर त्यामध्येच का गेलो, त्या आपला जो डे आहे त्याच्यामध्ये की ऑफर असते बघा, स्पेशल जे काय असतं त्याच्यामध्ये खूप साऱ्या ऑफर निघतात. आणि त्या दिवशी पण ऑफर निघालेली होती, बऱ्यापैकी सूट होती. बाकी आम्ही व्हॅलेंटाईन वगैरे असं काही एन्जॉय करत नाही किंवा ते गिफ्ट म्हणून असं काही नाही आहे. पण त्या दिवशी आम्ही खरेदी केलता आणि तो घेऊन आम्ही घरी आलो. आणि टी व्हीला बघतोय तर काय, मोबाईलवरती सगळीकडे न्यूज होती की बाबा पुलवामा अटॅक झालेला होता. तो दिवस खूप बेकार होता. जेव्हा कधी ओव्हन येतो असा थांबून थांबून पुढं, तर तो दिवस आठवतो. बघू फोन नंबर, बघू तुमचा. वाव, लाव रे, आपला नंबर डायल कर जरा. सोनीचा फोन आहे. सोनीचा फोन आहे. हे कोणी दिलं करून बाळा? हे असं कोणी दिलं उपाध्याप तुला? समर्थ ना? होय. बर. दुपारी दाराला कडी कोण घालून गेलं बाहेर ना? दुपारी ना आम्ही घरात आहे काय, आणि बाहेर ना दाराला कडी, दार उघडतोय तर दार उघडे ना. कोणी सांगितलेलं तुला? होय रे, कोणी सांगितलेलं? थांब रे. होय रे, कुणी सांगितलेलं तुला कडी घालायला दाराला? का? तुझ्या पप्पाला आल्यावर ठोकणार आहे बघ की मी धरून. दार बंद करणार? मला येऊ देणार नाही घरात? मला येऊ देणार नाही? येणार ना? शान आहे की ग. का कडी घातली? कुणी सांगितलं? काय सांगितलं तुमच्या पप्पानी? हा, कडी घालायची नाही बाहेरून काय? नाही तर मग मी आहे ना, मी मग तुम्हाला कोणणार. काय काय म्हणताय? कसा गेला दिवस? काय काय झालं आज? काय काय केलं? होय बाई, लय इरिटेटिंग काम आहे तुमचं बाबा. ते दिवसभर वेल्डिंग मशीन, कटर मशीन, काय नवसते गप्पा रे. बर, मशीन दमवायला लागले का? हा हा हा, बर. दमले, थकले. ओके, डीमार्टला ह्याला आपल्याला बाजार करायला जायचंय. कारण कसं माझं पुढची प्लॅनिंग वेगवेगळे आहेत. मी इकडे जाणार, तिकडे जाणार. मी कुठे कुठे जाणार आहे?
परवाचा जो आपला व्हिडिओ गेला ना त्याच्यामध्ये भरभरून कमेंट आलेल्या होत्या की सुवर्णा ब्लॉग्स चॅनलबद्दल. सुवर्णाताई ज्या आहेत त्या जुन्नरच्याच आहेत, त्या आपल्यासारख्याच यूट्यूब चॅनल आहे त्यांचं आणि त्यांनी भरभरून आपलं त्यात कौतुक केलेलं. मी काय म्हणत आलेले आहे की जे आपल्यासारखे असतात, आपल्यासारखं जे जीवन जगतात, जे एकदम साधी राहणी वगैरे, जसं मी आहे तशाच त्या आहेत, एकदम सर्वसाधारण महिला आहे आणि सोबतच म्हणजे प्रत्येकाचं मेहनत असू दे किंवा कष्ट असू दे किंवा त्यांचा प्रामाणिकपणा असू दे, त्या जाणला जातो. हे जाणण्यासाठी स्वतःही तसं असावं लागतं. त्या स्वतःच A1 बेस्ट आहेत. त्यामुळे त्यांनी भरभरून कौतुक केलेलं होतं आपलं आणि खूप साऱ्या माझ्या ताई ज्या आहेत त्यांनी मला येऊन सांगितलं, कारण का माझ्या ताई आणि त्यांच्या ताई माझ्या मते जवळजवळ 90% जर बघायला गेलं तर एकच फॅमिली आहे. असं छान वाटलं आणि भरभरून मनापासून आभारी आहे की आमच्या दोघींच्याही फॅमिलीचं, कारण दोघींची फॅमिली एकच आहे. पण प्रामाणिकपणे प्रत्येकानं ज्यांना जे जे वाटतं ते त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी व्यक्त केलं आणि आपल्या ह्याच्या चॅनलमध्ये पण व्यक्त केलं. खरोखर मनापासून सुवर्णाताईचे पण आभारी आहे, सोबत राहुलचे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचे. वरती आलेले होते. वरती आल्यानंतर बघतोय तर काय शेरूने फार मोठा गोंधळ घालून ठेवलेला होता. टेडी जो आहे तिचा झालेला होता का डिमार्टला जाण्यासाठी म्हटलं पोतं ठिकं काय मिळते का म्हणून मी वरती आले. आम्ही कसं आहे बघा की आता घरात आम्ही खाली असो किंवा वरती असो, शेरू पूर्ण घरभर फिरतो, म्हणजे टॉपपासून खालीपर्यंत. वाटलं सोफ्यावर बसतो, वाटलं बेडरूममध्ये जातो, बेडवर बसतो, झोपतो, त्याच्या मनाचा मला कुठेही हिंडतो फिरतो बसतो. पण आज नाही, टेडी चुकून राहिलेली होती खाली, त्याला सापडली बरोबर. त्यानं छान असा त्याचा कार्यक्रम केला तर केला, एवढा पसारा मांडून ठेवला. कधी पगडा निघायचा बाई बाई बाई. अगं ते टेडी पॉप बिचारा चांगलं होतं, तिची बॉडीच राहिली नाही. काय बाई आहे दीदीने टेडी दिली नाही म्हणून ती टेडी फाडून टाकला त्याने. एक मात्र मनाला समाधान मिळालं की तो त्याच्या घरामध्ये अगदी हक्काने तोडायचा असू दे, मोडायचा असू दे, फोडायचा असू दे, प्रेम करायचा असू दे, रागवायचा असू दे, सगळ्या गोष्टी तो अगदी हक्काने त्याचं घर समजून करतो. चला आता टायमिंग दाखवते किती वाजलेले, 8 वाजलेले आहेत. इकडं काय चालू कुल्लू 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 हे दोन असलं ना घर छान असं म्हणजे हसत खेळत असतं, कसं गप्पा मारतात, बाता करतात. तर आता आपण चाललेलो आहोत टेकिटला, खिटक्यात तोंडात येते, टेकिटला चाललेलो आहोत आपण. जो काय आता किराणा आहे तो आणूया. आपल्या आयसूला काहीतरी खाऊ पाहिजे, आपल्या आयसूला खाऊ पण आणूया. आयसूनं माझी कामं खूप सारी करतो, छोटी छोटी जी कामं असतात ना. चिव आणि बाया घरी नसतील ना तर मी आयशूला सांगते, आयशू खूप छान कामं करतो. सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि माझ्या वयाच्यांना खूप सारं प्रेम. तर तुमच्या ताईनं घर अक्षरशः ह्या 8 दिवसात एवढं काम केलेलं की मी ओरडून थकलो. थोडं थोडं कर. आणि जसं की हिला कोणीतरी अंगावर दिलेलं आहे काय, म्हणजे आता जसं आम्ही अंगावर घेऊन काम करतो ना तर आम्ही फास्ट करतो, जास्त करायचा प्रयत्न करतो. तसं हिला कोणीतरी अंगावर दिले. माझे प्लॅन वेगळे आहेत. मी का गडबड केली मी सांगेन ताईंना. तर मी अंगावर दिले, हिला जास्त कोणता पगार देणार आहे, पगाराची पैसा देणार आहे. किराणा नाही चालल्या, आता किराणा आणणार, उद्या किराणा भरणार. वर थोडीशी भांडी राहिले, डबे भरण्या, 1-2 पाटी फक्त आहेत, तेवढी आणून लावली. किचन पूर्ण आणि सगळ्यात जास्त मला वेळ किचनला लागला. सगळं घर एका 2 दिवसात झालं, ते किचन 3 दिवस झालं अजून चालूच आहे. सगळ्यात जास्त वेळ खाऊ म्हटलं तर किचन. खूप प्रपंचाने खूप संसार करून ठेवलाय. हा करून ठेवला म्हणजे काय, जाईल तिथं ना ओ हे घेऊया, ओ ते घेऊया, का